मागची PYQ आहेतच. इव्हन खरा जो टर्निंग पॉईंट किंवा खरा जो चेंज झाला एक मोठा, तो 2025च्या एक्झाम मध्ये झाला. कारण मोस्ट ऑफ आपल्याला पाहायला मिळालं डिरेक्टली फॅक्च्युअल डेटा येतो. ओके, म्हणजे असा एक समज झाला किंवा गैरसमज म्हणा की कंबाईनची एक्झाम देतोय की राज्यसेवेची देतोय, हा पण एक प्रश्न निर्माण झाला होता. पण त्याला दोन कारण आहेत. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, कारण पुढे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचे, तर सो ऑब्विसली इथं थोडंसं फॅक्च्युअल डेटावरती फोकस असणार आहे. आणि दुसरं काय असतं की डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने जर आपण तयारी करत असतो तर मोस्ट ऑफ दी कन्सेप्टचे बाकीच्या गोष्टी समजून घेणं ह्याच्यावरती फोकस असतो. सो फॅक्च्युअल डेटा कुठेतरी आपल्या साईडला जातो, साईड लाईन होतो. सो फॅक्च्युअल डेटा पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पॅटर्न तो त्यांचा तोच आहे ऑब्जेक्टिव्हचा. आणि स्पेशली जर एमपीएससी बद्दल बोलायचं झालं तर काही गोष्टीमध्ये डीप मध्ये जातात. आणि महाराष्ट्राच्या स्पेसिफिक जर विचार केला महाराष्ट्र भूगोलाचा, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की डेटा एवढा काही खूप जास्त नाहीच आहे. म्हणजे कन्सेप्टचे अंडरस्टँडिंगसाठी काही 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या एकदा झाल्या की मग राहतो डेटा सगळा तो फॅक्च्युअलच आहे. सो फॅक्ट वरती आपल्याला काम करावंच लागणार. आणि त्यामध्ये रिव्हर सिस्टम असेल, मिनरल असेल किंवा लोकसंख्या असेल, सेन्सस असेल, ह्या गोष्टींवरती फोकस करावाच लागतो आपल्याला. आणि त्यावरतीच आपल्याला फॅक्च्युअल डेटावरती असणारे बेस्ड असणारे क्वेश्चन तिथं आपल्याला पाहायला मिळतात. पण आता मग आपण तयारी कशी करायची, तर तयारी ही ओव्हरऑल पूर्णच असली पाहिजे. ऍटलिस्ट जेवढं तुम्ही करू शकता तेवढं करण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. कारण वेटेज ऑलमोस्ट 50-50 असं झालेलं आहे. ओके, सो त्या पद्धतीने आपण आजचा पेपर पण हे होता. कमी आला असेल तर टेन्शन घेऊ नका. अवघड होता का पेपर असं काही वाटलं का? नाही. फक्त काय काही ट्रिक ज्या एमपीएससी नेहमी वापरतात त्या ट्रिकचा वापर केलेला आहे, बाकी काही नाही. ओके, चला सुरुवात करू मग. पेपर भूगोल आणि प्रश्न पहिला. लोह खनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेले रेड्डी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. नक्की? ऑप्शन नंबर 3 बरोबर असेल. याचं सिंधुदुर्ग मध्येच आहे हे. ओके, रेड्डी बंदर कुठलं खनिज एक्सपोर्ट करतं? हे लोह खनिज. ठीक आहे, लोह खनिजाचं इथून मोस्ट ऑफ द एक्सपोर्ट केलं जातं. कुठल्या देशांना केलं जातं? त्याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे जपानचा. जपानचा पहिला क्रमांक लागतो, जपानला ते एक्सपोर्ट केलं जातं. आणि दुसरं म्हणजे की हे एक नैसर्गिक बंदर आहे, म्हणजे याला कोणी तयार केलेलं नाही. पश्चिम किनारपट्टी मुळामध्ये काय आहे? खचलेली आहे, बरोबर आहे. आणि त्या खचलेल्या किनारपट्टीचा बेनिफिट हा होतो, फायदा हा होतो की इकडे नैसर्गिक बंदर पाहायला मिळतात. आणि पूर्वेकडे जाल तर तुम्हाला मग तिकडे काय होतात, तर नैसर्गिक बंदरही पाहायला मिळत नाही. तिथं तुम्हाला जी काही मोस्ट ऑफ दी मॅन मेड किंवा मानवाने तयार केलेली बंदरही पाहायला मिळतात. नेक्स्ट, विधाने वाचा. कोल्हापूर जिल्हा बॉक्साईट खनिजाच्या उत्पादनात अग्रेसर आहे आणि बॉक्साईट हे जांबा किंवा लॅटराईट खडकात आढळते. दोन्ही बरोबर आहेत? दोन्ही चूक आहेत. कोणाकोणाचं बरोबर आहे? ऑनलाईन बरोबर आलं का? विश्लेषणामधले बघून उत्तर सांगायची नाही. तुम्ही काय विचार केला त्याचा पण विचार केला. तुम्हाला असं वाटलं असेल की सिंधुदुर्ग बॉक्साईट म्हणलं की नेहमी आपल्याला काय दिसतो? सिंधुदुर्ग दिसतो, बरोबर आहे. मग तोच उत्पादनात अग्रेसर असेल असं कुठेतरी आपला समज होतो. इथे गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून पण आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. आणि स्पेशली मिनरल्स मध्ये काय होतं, साठे असणं हा वेगळा भाग आहे आणि उत्पादन करणं हा वेगळा भाग आहे. येतं का लक्षात? साठे कुठे जास्त आहेत? महाराष्ट्रामध्ये. बॉक्साईट फक्त बॉक्साईट मध्ये पूर्व विदर्भाचा काही रोल नाहीये. ते पूर्णपणे काय होतं, इकडे कोकणामध्येच पाहायला मिळतं आपल्याला. कोकणामध्ये पण कुठं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, म्हणजे ऑलमोस्ट तसा कोकणचा पूर्ण भाग जो आहे कोकणच्या पूर्ण भागामध्ये. उद्या ऑप्शन मध्ये जर तुम्हाला ठाणे आला, मिळतं का? मिळतं. पालघर आला, बॉक्साईट मिळतं का? मिळतं. मुंबईमध्ये पण बॉक्साईट मिळतं. मुंबईचा एंटॉप हिलचा जो पार्ट आहे तिथं देखील बॉक्साईट मिळतं. रायगडमध्ये मिळतं, रत्नागिरीमध्ये मिळतं आणि सिंधुदुर्गमध्ये पण मिळतं. फक्त काय होतं की उत्पादन कुठे घेतलं जातं? सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये जे आहे ते राधानगरी, चंदगडचा जो भाग आहे या भागामध्ये तो जास्त प्रमाणामध्ये उत्पादन केलं जातं. त्यामुळं हे विधान बरोबर आहे की अग्रेसर येतो तिथं काय आहे, पुढे उत्पादनामध्ये. ओके,
आणि बॉक्साईट हे कुठल्या प्रकारच्या खडकात आढळतं? तर जांभा. म्हणजे आपण मेन्सच्या याच्यामध्ये वाचलं असेल की मिनरल्स वरती कोणत्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो. सो त्याच्यामध्ये हा एक इम्पॅक्ट तिथं आपल्याला पाहायला मिळतो की जास्त तापमान आहे, त्यानंतर ह्युमिडिटी जास्त आहे. सो या गोष्टी काय करतात, त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात. सो त्यामुळे ते तिथं आपल्याला आढळतं. नेक्स्ट, विधाने तपासा. तापी खोऱ्यात मोसमी स्वरूपाचा पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या एकूण पर्जन्यापैकी 85% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो. काय उत्तर? दोन्ही बरोबर. कुणाच चुकलं नाही, आहे ना? नक्की. कारण साधा सिंपल प्रश्न होता, जास्त काही लॉजिक लावायची गरज नव्हती. हा प्रश्न घेतला का तर आपण ज्यावेळी टोपोग्राफीचा विचार करतो आणि तिथं कन्फ्युज होतो, म्हणून हा प्रश्न घेतला होता. कारण आपल्याला एक सवय असते, सह्याद्रीतून वारे मान्सून आला, परत पुढे काय झालं, शॅडो झोन तयार झाला, त्याच्यानंतर मग पुढे पाऊस वाढत गेला. मग आपल्याला काय वाटतं की तिथं पण आपल्याला सातपुडा दिसतोय, त्याच्या ऑलमोस्ट साऊथला कुठला आहे, सातमाळा अजिंठा आहे, आणि त्या दोन्हीच्या मध्ये कोण आहे, तर हे तापी नदीचं बेसिन आहे. बरोबर आहे. मग कुठेतरी आपण लॉजिकली जास्त विचार करण्याची जी प्रवृत्ती असते आपल्याला, हे विघातक असते कधी कधी. म्हणजे पटकन जे आपलं माइंड सांगतं ना, लगेच प्रश्न वाचला, ऑप्शन वाचले, लगेच तुम्हाला क्लिक होतं की हे असं असं आहे. जर तुम्ही जास्त विचार करत बसलात तर 100% विकेट जाणार. म्हणजे एखादा बॉलर बॉल टाकतो, तुम्ही बॅट घेऊन थांबलोय असं, मला फोर मारू, इकडे मारू, तिकडे मारू, कुठे मारू, बॉल आला ना पटकन लगेच विकेट, म्हणजे तुम्ही खेळा त्या पद्धतीने. कारण बऱ्याच मुलांचा हाच इश्यू झालाय, हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय होतं, 2 तासाचा वेळ आहे, 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे 100 प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपण ऑलमोस्ट सव्वा तासामध्ये पेपर पूर्ण होतो आपला, म्हणजे जो अभ्यास केला त्याच्यावर. सपोज समजा की आपण 70 अटेम्प्ट केले, 70 अटेम्प्ट केल्यानंतर राहिले परत किती, 30 क्वेश्चन आपण सोडून दिले होते, पण वेळ राहतो, मग आपण काय करतो, अशा गोष्टी करतो. हे असं काहीतरी असू शकतं, हे असं काहीतरी असू शकतं. जे लॉजिकल आपल्या इथे असतात ना गोष्टी, त्या इलॉजिकल पद्धतीने आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. सो ते करू नका. पहिला समजून घ्या की काय आहे याच्यामध्ये. चांगला भरपूर पाऊस पडतो, हे इथं लक्षात घ्या. ओके. सो दोन्ही विधानं काय आहेत इथं, सत्य आहेत. महाराष्ट्र पठाराविषयी पुढील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र पठाराची निर्मिती भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. महाराष्ट्र पठारावरील लाव्हा प्रामुख्याने ऍसिडिक प्रकारचा आहे. मुंबई समुद्राच्या बाजूकडे महाराष्ट्र पठाराची जाडी जास्त आहे. काय उत्तर आहे? हे बरोबर आहे. ए आणि सी बरोबर. बी मध्ये काय प्रॉब्लेम आहे? बेसिक प्रकारचा असतो. ओके. बेसिक प्रकारचा असतो. ऍसिडिक म्हणजे काय करतो, ऍसिडिक काय करतो, तर जे काही ज्वालामुखी पर्वत असतात त्यांच्या निर्मितीमध्ये त्याचा हातभार असतो. आणि बेसिक ऍसिडिक असेल आणि बेसिक असेल तर तो काय असतो, पसरतो. त्याच्यापासून काय निर्माण होतात, तर पठार निर्माण होतात. त्यापासून पठारांची निर्मिती झालेली पाहायला मिळते. मुंबई समुद्राच्या बाजूकडे महाराष्ट्र पठाराची जाडी जास्त आहे का, आणि हे सरासरी सर्व ठिकाणी समान आहे का पश्चिम घाटामध्ये? रिव्हर आपल्या नद्या पाहिल्यात तुम्ही, नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो. वाहताना त्या कशा वाहतात, एक्झॅक्ट पूर्वेकडे वाहतात की आणखीन कुठला डायरेक्शन चेंज करतात, आग्नेय दिशेला जातात, पण आपण काय म्हणतो, पूर्व वाहिनी नदी प्रणाली असं म्हणतो. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, इथून निघाल्यानंतर नदी ज्यावेळी ती पुढे जाते अशी, आणि पुढे जाऊन ती काय होते, अशी टर्न घेते, अशी टर्न घेते, आणि सगळेच नद्या असं करतात. मुंबईच्या साईडला ना या लावा पठाराची जाडी साधारणपणे 2000 मीटर आहे. पण तेच जर आपण इकडे आलो खाली महाबळेश्वर किंवा जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं ती जाडी कमी कमी होत जाते. जशी जशी जाडी ती कमी होत गेलेली पाहायला मिळते. मग तिथं आल्यानंतर ती 1200 ते 600 मीटर फक्त जाडी, कुणाची, पठाराची जाडी म्हणतोय. पठाराची जाडी जी आहे ती इथं आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर, पुढे म्हणजे पूर्वेकडे गेल्यानंतर मग ती कमी कमी होत जाते. ठीक आहे. म्हणजे मुंबईमध्ये सर्वाधिक आहे, मुंबईचा जो कोपरा आहे, म्हणजे महाराष्ट्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर तुमच्या लक्षात येतं पश्चिम घाटाच्या दृष्टिकोनातून मुंबईचा जो भाग आहे तो खूप उंच आहे. पण दक्षिणेकडे आल्यानंतर उद्या असे प्रश्न येऊ शकतो की उत्तर दक्षिण जर तुलना केली तर त्याच्यामध्ये उत्तरेकडे पठाराची जाडी ही जास्त आहे, दक्षिणेकडे जाडी ही कमी आहे, पण पूर्वेकडे जाडी ही कमी होत जाते. ठीक आहे. सो ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. आणि ते भ्रंशमूलक प्रकारचा आहे, त्यामध्ये तर काही डाऊटच नाही. भ्रंशमूलक म्हणजेच
काय असतं प्रमुख? कुणाला भेगा पडतात? ज्वालामुखीला भेगा पडतात की जमिनीला? जमिनीला भेगा पडतात, बरोबर. हा प्रश्न किती लोकांचा बरोबर आला? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या सुमारे 6.15 कोटी एवढी आहे. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या सुमारे 3% वाढली. 2001 ते 2011 या दशकात ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्याचा आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या 5.08 कोटी एवढी आहे. बरोबर सगळे बीडी सी मध्ये काय चुकलं? नाहीये, कन्फर्म आहे. म्हणजे दुसरा जिल्हा माहिती नाहीये कुठला, एवढं शुअर आहे की नंदुरबार जिल्हा नाहीये. येस, याच्यावर पण उत्तर काढू शकतो ऑनलाईन. तुम्ही काय लॉजिक लावलं? कोणाकोणाचं बरोबर आलं, कोणाचं चुकलं? इकडे क्वेश्चन अटेम्प्टच नाही. ओके, बरोबर आलं. कसं काय? अंदाज पंच. ओके, नाही इकडे नाही, अटेम्प्टच नाही. अटेम्प्ट नाही केला, रॉंग आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, बरोबर आहे. इथं नंदुरबार नाहीये, इथं गडचिरोलीचा नंबर येतो. गडचिरोलीचा सर्वाधिक आहे. ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो तिकडे जास्त आहे. नंदुरबार हायलाइट काय होतो आपल्याला, तर नंदुरबार मध्ये मोस्ट ऑफ दी आदिवासी लोकसंख्या आहे. त्यामुळे आपण काय करतो की एकतर गडचिरोली किंवा नंदुरबार या दोघांना आपण लक्षात ठेवतो. दोघांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा नंदुरबार आहे. सर्वात ग्रामीण लोकसंख्या जास्त असणारा म्हणजे शहरीकरणाचा अभाव असणारा जिल्हा कुठला आहे, तर गडचिरोली आहे. तिथं ग्रामीण लोकसंख्या ही सर्वाधिक पाहायला मिळते. बाकी कारण तुम्हाला माहितीच आहे की कशामुळे होतं. दुसरं म्हणजे कन्फ्युज काय होतं की हे नंबर बरोबर आहेत का एक्झॅक्ट. मोस्ट ऑफ दी अशा टाइपचे जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चन मध्ये आकडेवारी ही बरोबर असते. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये आकडेवारी जी असते ती बरोबर असते. अशा काहीतरी गोष्टी असतात की जिथं मग चुका केलेल्या असतात. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ABD बरोबर आहे. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश प्रामुख्याने कोठे आढळतो? पर्जन्य छायेचा प्रदेश रेन शॅडो झोन. अटेम्प्ट नाही केला. पुढं 2 सह्याद्रीचा पूर्व उतार. थोडस करेक्शन करा त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली पूर्व उतार नाही, एक्झॅक्टली पूर्व उतार जो आहे तो मावळ मध्ये येतो. आणि मावळ मध्ये आल्यानंतर पावसाचं प्रमाण पूर्णपणे कमी होत नाही. तर काय होतं, म्हणजे ही हा सह्याद्री आहे, हा सह्याद्री, ही कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टीमध्ये 200 सेंटीमीटर ऍव्हरेज रेनफॉल. ज्यावेळी तुम्ही सह्याद्री मध्ये येता त्यावेळी ऍव्हरेज 400 सेंटीमीटर रेनफॉल. एक्झॅक्ट उतारावरती जा, एक्झॅक्ट पूर्व उतार जर असा कन्सिडर केला सह्याद्रीचा पायथा, तर तिथं मावळ येतो. त्या मावळमध्ये 160 सेंटीमीटर ऍव्हरेज रेनफॉल. आणि त्याच्यानंतर मग पुढे जो येतो तो आहे आपला हा पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि त्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये ऍव्हरेज रेनफॉल जो आहे तो 40 सेंटीमीटर. आणि नेक्स्ट पुढे गेल्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे मोस्ट ऑफ दी पश्चिम महाराष्ट्राचा पार्ट हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. तिथून मग ट्रान्झिशन झोन किंवा संक्रमण क्षेत्र सुरू होतं आणि तिथून मग पाऊस परत काय होतो, वाढायला लागतो. मग पुढे गेलात उस्मानाबाद, लातूर हा भाग येतो, तिथं 60 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर मग पुढे 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 गेल्यानंतर परत 160 सेंटीमीटर गडचिरोली, नंदुरबार, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूरचा काही पूर्वेचा भाग या भागामध्ये हा पाहायला मिळतो. सो इथं लक्षात ठेवा की एक्झॅक्ट पूर्व उतार म्हणता येणार नाही आपल्याला, तर पूर्वेकडचा भाग, सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग, म्हणजे उताराला थोडस कट करत येतो. नेक्स्ट, सह्याद्री पर्वताच्या उपरांगा आणि त्यांनी विभागलेली नद्यांची खोरी यांची चुकीची जोडी ओळखा. कुठला आहे? का बरं? यांना कोण वेगळं करतो? भीमा आणि नीरा यांना कोण वेगळं करतो? सातमाळ अजेंडा तापी आणि गोदावरीचं खोरं वेगळं केलं. हरिश्चंद्र बालाघाट गोदावरी आणि भीमाचं खोरं वेगळं केलं.
शंभू महादेव, कृष्णा आणि भीमाचं खोरं वेगळं केलं. भीमाची नीरा ती काय आहे? उपनदी आहे. त्याच्यामुळे त्याला विभाजित करण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. म्हणजे याला आपण असंही म्हणू शकत नाही की हरिश्चंद्र बालाघाटने केलं किंवा शंभू महादेवने केलं किंवा कुणी केलं, त्याला वेगळं कुणी केलेलं नाहीये. ठीक आहे. सो सातपुडाचा काही संबंध आहे. सातपुडाने कुणाला वेगळं केलं? नर्मदा आणि तापीला वेगळं केलं. आणि तापी आणि पूर्णाला कुणी वेगळं केलं? तापी आणि पूर्णा. तापीची उपनदी पूर्ण आहे, मग त्यांना पण वेगळं केलं. सातमाळा. सातपुडाची जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली जी गाविलगडची पर्वतरांग आहे त्याने वेगळे केलं. उत्तरेकडून तापी येते, दक्षिणेकडून पूर्णा जाते. ठीक आहे. पुढे खालील विधानांची सत्यता तपासा. नागपूरमध्ये दैनिक तापमान कक्षा ही सर्वाधिक आहे. विधान बी मराठवाडा व विदर्भ खंडांतर्गत प्रदेशात येत असल्यामुळे तेथील तापमानात बरीच तफावत आहे. ऑनलाईन बरोबर आहे का? इकडे आपल्या आन्सरची ह्याच्यावरती पोळीमा शेटवरती करायचं, म्हणजे आपलं तर बरोबर गेले का नाही चेक नाही गेला. इकडे बरोबर आहे. बरोबर आहे. काय असतं वेगळं काय याच्यात? हे बरोबर आहे का? नागपूरमध्ये दैनिक तापमान कक्षा ही सर्वाधिक आहे. दैनिक तापमान कक्षा म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचर मधला जो गॅप येतो. आणि मराठवाडा व विदर्भ खंडांतर्गत प्रदेशात येत असल्यामुळे तेथील तापमानात बरीच तफावत आहे का? समुद्र किनारा असेल तर कसं असतं? दमट असतं की सम असतं? दमट असतं. त्याचं नेचर झालं. पण तापमानामध्ये जो होणारा फरक आहे किंवा दैनिक तापमान कक्षा जी आहे ती खूप मोठी नसते. ती काय असते? सम असते. म्हणजे जास्त मोठीही नाही आहे, जास्त कमीही, म्हणजे जास्तही नाही आणि कमीही नाही. त्यामुळे विधान ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. पुढे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने, उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय काटेरी वने. काय उत्तर आहे? बरोबर आहे. माहिती होतं का लॉजिक लावलं? लॉजिक लावलं. पाऊस कमी होत जातोय, हे वाढत जातोय. बरोबर. उष्ण कटिबंधीय वने म्हणजे कटिबंधीय काटेरी वने असतील तर ती कुठे असणार आहेत? जिथे पाऊस सर्वात कमी आहे तिथे. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतील तर ती कुठे असणार आहेत? 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक म्हणजे पर्जन्य असणाऱ्या ठिकाणी. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने कुठे असणार आहेत? तर 120 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस असणाऱ्या ठिकाणावरती. आणि उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने कुठे असणार आहेत? तर 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस असणाऱ्या ठिकाणावरती. आता मग मला हा प्रदेश पण सांगा, कोणकोणता प्रदेश येतो याच्यामध्ये? कारण प्रत्येक वेळी हे असंच विचारतील असं नाही. कारण आता आयोगालाही माहिती झाली की अरे चलो सगळ्यांना माहिती आहे. भाग कुठला येईल? महाराष्ट्राचा भाग कोणता येईल याच्यामध्ये? कोकण किनारपट्टी 250 सेंटीमीटर. हा म्हणजे थोडक्यात पर्जन्य छायेचा जो भाग आहे तो येईल. ओके. पुढे कोकण किनारपट्टी 200 सेंटीमीटर येईल. ओके. 120 सेंटीमीटर उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने जो पठार आहे महाराष्ट्राचा पठार तो 120 सेंटीमीटर मराठवाडा म्हणू शकतो. आणि मोस्ट ऑफ दी पूर्व विदर्भाचा भाग, पूर्ण विदर्भाचा जो भाग आहे किंवा विदर्भ म्हटलं तरी चालेल, पूर्ण विदर्भ म्हटलं तरी चालेल. आणि 250 सेंटीमीटर मध्ये मग सह्याद्री एक्झॅक्टली येतो का? सह्याद्रीचा कुठला स्पेसिफिक भाग?
सह्याद्रीचा जो घाट माथ्याचा भाग आहे, तो घाट माथ्याचाच भाग येतो याच्यामध्ये पण. कारण 250 सेंटीमीटर पेक्षा जो भाग म्हणजे पाऊस जास्त पडतो तो सह्याद्रीचा जो काही घाट माथा आहे तिथंच पाहायला मिळतो. घाट माथा जो आहे ते तिथंच पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढे पुढील उदाहरणे विचारात घ्या व योग्य पर्यायाची निवड करा. लोकसंख्या वाढीचा दर जन्म मृत्यू प्रमाणावरती अवलंबून असतो का? वैद्यकीय सेवांच्या उपलब्धतेमुळे लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होत गेली. आयुष्यमानात होणारी वाढ लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरत आहे का? आणि 1921 सालापर्यंत लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी राहण्याचे प्रमुख कारण अधिक मृत्यू दर हे होते. बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आलं का? ऑनलाईन तीन वरील पैकी सर्व विधाने बरोबर आहेत. लोकसंख्या वाढीचा दर हा जन्म मृत्यू प्रमाणावरती अवलंबून असतो. बरोबर आहे, कारण जेवढे अधिक मृत्यू होतील तर लोकसंख्या घटत जाईल, पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये जन्मदर पण कमी असला पाहिजे. त्याच्या जन्माला येतात 1000 आणि मरतात 100, तर रेशो बिघडतो. मग काय होणार आहे? लोकसंख्या वाढत जाणार. बरोबर आहे. आणि जर त्याच ठिकाणी समजा जन्माला येत आहेत 100 मरतायत 1000 तर लोकसंख्या कमी होत जाणार. म्हणजे हा संबंध बरोबर आहे. वैद्यकीय सेवांच्या उपलब्धतेमुळे लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली का? वैद्यकीय सेवांचा संबंध आहे का त्याच्यासोबत? काय होते सिच्युएशन ज्यावेळी आपण स्वतंत्र मिळवलं आपण, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणाले होते? माझी पहिली प्रायोरिटी काय असेल तर लोकांना उपाशी मारणे, औषध गोळ्या न देणे, असं होतं का? पहिलं काम काय केलं होतं? अन्नधान्याची गरज भागवली, बाहेर देशातून मागवलं, कारण तेवढे आपण स्वयंपूर्ण नव्हतो. आणि दुसरी प्रायोरिटी काय होती? कारण काय बरेच साथीचे आजार असतील आपल्याकडे, एकतर स्वच्छता नाहीये, आताही नाहीये, पूर्वी नव्हती. तो स्वच्छता नाहीये, बरेच साथीचे आजार येतात, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणून काय केलं? वैद्यकीय सेवांवरती लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि तिथपासून जो काही आपला ग्राफ चढत गेला तो आता ग्राफ तोडून पण आपण ग्राफच्या वर गेलेले आहोत. हे कशामुळे घडलं? तर वैद्यकीय सेवा सुविधांची जी निर्मिती करण्यात आली त्याच्यामुळे झालेलं. आणि हे पहिल्यापासून सुरू आहे. म्हणजे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की भारतातलं नाही, जगातलं पहिलं लोकसंख्या नियोजनाचं धोरण हे भारताने अवलंबलं होतं. 1952 साली कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम त्यावेळी राबवला होता भारतात. तरीही भारत काय आहे? सर्वाधिक पुढे आहे. सो हा एक मुद्दा तिथे येतो. दुसरं एक अन्नधान्याचं एक ह्याच्यामध्ये ऍड करून ठेवा. त्यानंतर आयुष्यमानात होणारी वाढ ही लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरते का? कसं ठरते? सरासरी आयुर्मान किती आहे आता भारताचं? 72 का 74? नाही, ते पूर्वी होतं, आता वाढलं. 68. ठीक आहे, पुढे येत असते. आय थिंक 74 वाढले आहेत, खूप वाढले, कारण गोळ्या वगैरे वॅक्सिन देऊन माणसाला वय वाढवलं. सो सरासरी आयुर्मान हा देखील एक घटक हे ठरतो. कारण काय, एखादा प्लेअर येऊन 10 ओव्हर खेळून जर आउट झाला आणि पुढचे 50 ओव्हरची मॅच आहे ना, सो आपण नाही म्हणू शकत की तो मोठा स्कोर करेल, नाही करणार. मग तसंच आहे, एखादा जन्माला आला आणि वयाच्या 30, 35, 40 वर्षामध्येच इनिंग सोडून निघून गेला, तर मग काय होणार आहे? तो कमी झाला, लोकसंख्येतून कमी झाला. पण तोच व्यक्ती जर पुढे 80 वर्षापर्यंत जगत असेल तर ऑब्विसली तो एक स्वतःची जागा अडवतोय, दुसऱ्याची येणाऱ्यामध्ये पण भर पडते, म्हणजे गर्दी वाढत जाणार. गर्दी कमी होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी वाढतं आयुर्मान हे देखील काय असतं? कारणीभूत असतं. आणि आयुर्मान का वाढलं? तर वैद्यकीय सेवा सुविधांच्या ह्याच्यामध्ये जी झालेली वाढ आहे त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. दुसरं म्हणजे 1921 सालापर्यंत लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी राहण्याचं प्रमुख कारण हे अधिक मृत्यूदर हे होतं. 21 सालापर्यंत ना इंग्रजांनी लक्ष दिलं ना आपण लक्ष दिलं. साथीचे रोग येत राहिले, माणसं मरत राहिली. हा निगेटिव्ह असणारा म्हणजे एकमेव हा दशवार्षिक वर्ष होतं की जिथं निगेटिव्ह ग्रोथ रेट आपण हे केलं होतं, म्हणजे अचीव्ह केलं होतं. त्याच्यानंतर जो काही ग्रोथ रेट आपला वाढत गेला तो 1971 पर्यंत तो काय होता? तर वाढताच तो ग्राफ होता.
त्याच्यानंतर मग काय झालं, 1971 पासून तो ग्राफ थोडासा डाऊन झाला आणि आता तो कमी 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 होत गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यामुळे सर्व विधानं योग्य असतील याच्यावरती पण लक्ष ठेवा. हा जो काही मी आता ग्राफ सांगितला किंवा कोणत्या वर्षामध्ये किती काय होतं दिलं वाटतं ना, एक्सप्लेनेशन मध्ये आहे ते दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर. तो पुढे एक क्वेश्चन आहे त्यावरती. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांबाबत खालील विधाने पहा. सह्याद्री पर्वताच्या अडथळ्यामुळे महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. अरबी समुद्राचे सानिध्य कोकणच्या हवामानाला सम बनवते. काय असेल? तीन उत्तर आहे. ह्याच्यामध्ये काय आहे एक्सप्लेनेशन मध्ये? तीनच आहे ना? काय चुकीचं आहे? दुसरं स्टेटमेंट, सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. एसी बरोबर. का वाढत जात नाही? कमी होत जातं का ऍज कम्पेअर टू कोकण किनारपट्टी किंवा सह्याद्रीचा गाठमाथा जो आहे त्याचं जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला काय लक्षात येतं की पावसाचं प्रमाण पूर्वेकडे गेल्यानंतर पहिला तर कमी होतं, त्याच्यानंतर मग हळूहळू वाढत जातं. पहिला कमी होतं, त्याच्यानंतर हळूहळू काय होतं तर वाढत गेलेलं तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. अरबी समुद्राचे सानिध्य कोकणच्या हवामानाला काय बनवते? सम बनवते. आणि याच्यामधला प्रमुख कारक काय असेल? कोणत्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो? आर्द्रता, ह्युमिडिटी जे आहे त्याचा इम्पॅक्ट होतो. ह्युमिडिटी काय करते? ना तापमानाला खूप जास्त वाढवू देते, ना तापमानाला खूप कमी होऊ देते. दुसरं म्हणजे समुद्र सानिध्यामुळे ती ह्युमिडिटी वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो कुठं पाहायला मिळतो? पश्चिमेकडे कोकण किनारपट्टी जी आहे तिथं हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो. हा सर्वत्र नाहीये, थोडस ह्या पण गोष्टीवरती लक्ष द्या. महाराष्ट्रात सर्वत्र नाही तर फक्त काही स्पेसिफिक कोकण किनारपट्टी वगैरे जो आहे त्याच भागामध्ये हा पाहायला मिळतो. ठीक आहे. गोदावरी नदीच्या उपनद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम कोणता? इथं कन्फ्युजन झालं असेल. काय आला बरोबर? आला बरोबर. कसं अभ्यास केला हो सर, बरोबर येणारच की. कसं कसं काय विचार? उत्तर बरोबर येण्याचे 2-3 बरेच पर्याय असतात. पहिला एक तर असतो अभ्यास, जो ऑथेंटिक आपल्याला उत्तर एक्झॅक्टली बरोबर काढून देतो. दुसरं असतं इलिमिनेशन टेक्निक. तिसरं असतं धडाधड गोळीबार, की हे वाटलं ते वाटलं. चौथं असतं एक सिरीज पकडून मारत चला, कुठलं येईल ते येईल, नाही तर नाही ते नाही. पण तशा गोष्टी करू नका. सिरीजच्या तर कधीच मागे लागू नका, गोळीबार पण करू नका. कारण चांगले स्कोर येणारी मुलं पण त्या अशा गोष्टींमुळे काय होतं परत रिव्हर्स मध्ये जातात. सो इलिमिनेशन आणि अभ्यास या 2 गोष्टी. ओके, नाहीतर आपलं विनाकारण काहीतरी करत चाललंय असं नको. आता इथं काय होतं, पहिला ऑप्शन बघा, प्रवरा आहे, मांजरा आहे, प्राणहिता, इंद्रावती. दुसरा इंद्रावती, प्राणहिता, मांजरा, प्रवरा. त्यानंतर मांजरा, प्रवरा, इंद्रावती, प्राणहिता आणि प्रवरा, प्राणहिता, मांजरा, इंद्रावती. तर उत्तर काय याचं? पर्याय क्रमांक 1. कुठून सुरुवात होते? प्रवरापासून सुरुवात होते, त्याच्यानंतर मग मांजरा येते, त्याच्यानंतर मग प्राणहिता येते, त्याच्यानंतर मग इंद्रावती येते. आता या सर्व नद्या महाराष्ट्रात उगम पावतात, बरोबर. इंद्रावती कुठे उगम पावते? मध्य प्रदेश, कर्नाटक, बरोबर. छत्तीसगड आणि महाराष्ट्राची बॉर्डर तयार करते. उगम कुठे? बघा, चेक करा, क्रॉस चेक करा, कुठं होतो इंद्रावतीचा उगम? ओडिशामध्ये तर होत नाही. आहे का ओडिशातून महाराष्ट्राकडे इकडे नदी कुठली येते का वाहत? कुठून येते? ऑनलाईन ऑनलाईन पटकन सांगा. छत्तीसगड, ओडिशा, म्हणजे एमपीचा काही संबंध नाही. चेक करा, ऑनलाईन चेक करा. आय थिंक ओडिशा आहे. ओडिशामध्ये उगम होतो हिचा इंद्रावतीचा, आणि ती वरतून अशी वाहत खाली येते
आणि ती मग छत्तीसगडच्या बॉर्डर वरून गडचिरोली आणि याची कुठं होतं इंद्रावती नदीचा उगम? ओडिशा. ओडिशाच आहे ना? ओडिशा. ओडिशामध्ये उगम होतो. आय थिंक 575 समथिंग काहीतरी 500 ते 600 किलोमीटरच्या दरम्यान तिची लांबी आहे. 535. ओके. सो हे वेगळा पर्याय आहे, तोही लक्षात ठेवा. उद्या याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रातून मिळणाऱ्या नद्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर उगम पाहून परत महाराष्ट्रात येऊन मिळणाऱ्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मिळणाऱ्या. ओके. सो त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि इंद्रावती असेल किंवा मग प्राणहिता असेल म्हणजे हा ऑप्शन तुम्ही इथं इलिमिनेट करू शकता. माजरा पण इथं इलिमिनेट करू शकता. ठीक आहे. सो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानाबाबत खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचे स्थान भारताच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे तो उत्तर व दक्षिण भारत यांना जोडणारा दुवा आहे. महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा आहे. कुठलं बरोबर आहे? एक AC. सर्वांच बरोबर आलं का? ऑनलाईन. अच्छा. रेखावृत्तीय विचारलं होतं आपण. अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय, आता बऱ्याच गोष्टी तिथं. एक तर रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. दुसरं म्हणजे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं. हे बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं विधान चूक आहे. का बरं चूक आहे? तर उत्तर दक्षिण 700 किलोमीटर, काही रेफरन्सेस मध्ये 720 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि पूर्व पश्चिम 800 किलोमीटर. कुठला जास्त आहे? उत्तर दक्षिण जास्त आहे का पूर्व पश्चिम पेक्षा? नाही, पूर्व पश्चिम जास्त असेल. उत्तर दक्षिण 700 किंवा 720 म्हटलं तरी 800 पेक्षा ते कमीच आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार हा बरोबर आहे. रेखावृत्तीय विस्तार बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. रेखावृत्तीय विस्तार क्षेत्रफळ, क्षेत्रफळ स्क्वेअर किलोमीटर, क्षेत्रफळ परत हेक्टर मध्ये, परत एकर मध्ये करून ठेवा. असंच काही पण विचारतात. कोकण किनारपट्टीबाबत खालील विधाने विचारात घ्या. कोकण किनारपट्टीची रचना सरळ रेषेत नाही. खाड्यांमुळे कोकण किनारपट्टीची सलगता खंडित झाली आहे. कोकण किनारपट्टीला फियार्ड प्रकारची किनारपट्टी म्हणतात. बरोबर आलं असेल सर्वांच? नाही? बरोबर. काय चुकीचं आहे? फियार्ड नाही. कुठल्या प्रकारचं आहे? रिया प्रकारची आहे. कुठल्या प्रकारची आहे? रिया प्रकारची किनारपट्टी आपल्याला इथं पाहायला मिळते. सरळ का नाहीये? दंतूर. दंतूर म्हणजे झिगझॅग टाइप असे ते आपल्याला पाहायला मिळते. ओके. खाड्यांमुळे कोकण किनारपट्टीची सलगता खंडित झालेली आहे का? आहे. ठीक आहे. आणि ही फियार्ड प्रकारची नाही. याला काय म्हणतात? रिया प्रकारचा समुद्र किनारा असं म्हणतात. रिया प्रकारचा समुद्र किनारा असं म्हणतात. त्यामुळे उत्तर काय असेल याचं? पर्याय क्रमांक 2 AB योग्य असेल. AB. एक किंवा एकापेक्षा अधिक. पुढचा प्रश्न क्रमांक 15. एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे जेव्हा परस्परांपासून थोड्या दूर अंतरावर राहतात, यामुळे निर्माण होणाऱ्या वसाहतीला विखुरलेल्या वसाहती असे म्हणतात. बी. ग्रामीण विखुरलेल्या वस्त्यांवरती प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, आर्थिक घटक, सामाजिक घटक व राजकीय घटक या गोष्टींचे परिणाम होतात. वरील विधानांपैकी अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. सर्वांचं बरोबर आलं का? इकडे बी मध्ये म्हणजे कोणत्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो तिथं कन्फ्युजन झालं. तिथं काय नाही वाटलं? राजकीय घटक वगैरे असं वाटलं. ऑनलाईन तुम्हाला काय वाटलं होतं? राजकीय घटक वाटला तर आणखीन काय वाटलं? रिया प्रकारचे आहे सक्षम. बोला बोला पटकन. तुम्हाला हे माहिती होतं का?
ज्यांचं बरोबर आलं. भौगोलिक परिस्थितीचा इम्पॅक्ट ऑब्विसली तो तर होणारच आहे. ठीक आहे. आर्थिक घटकांचा इम्पॅक्ट होतो का? होतो की नाही? होतो. का बरं होतो? पुण्यामध्ये का वाढली लोकसंख्या? का लोकांना जागा मिळत नाही? का जमिनीचे भाव आभाळात नाही, आभाळाच्या वर गेले? का झालं? आर्थिक घटक कारणीभूत आहेत. सामाजिक घटकांचा इम्पॅक्ट होतो का? आपण गावाकडे पाहिलं असेल की काही वस्त्या गावाच्या बाहेर असतात, काही वस्त्या गावात असतात. त्यामध्येही परत वर्गीकरण असतं सामाजिक घटकांमध्ये. जे काही भटके जमाती आहेत ते जरी गावात आले तरी ते गावाच्या बाहेर कुठेतरी माळरानावरच थांबत असतात. सो सामाजिक घटक हा इम्पॅक्ट करतोच ग्रामीण विखुरलेल्या वसाहतीवरती. राजकीय घटकाचा इम्पॅक्ट होतो का? होतो. जर कुठंतरी पुनर्वसनाचं जर काम झालं असेल, म्हणजे जसं समजा की आता एखादं धरण बांधलं, त्या धरणाचं जे बॅक वॉटर येतं ते खूप लांबपर्यंत जातं. मग त्याच्यामध्ये जमिनी, गावं पूर्ण जातात. मग अशा वेळी शासन काय करतं? एकतर त्यांचं विस्थापन करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी देतं, किंवा मग मोबदला देईल आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचे गाव वसाहती वगैरे हे. मग गरजेचं नाही की पूर्ण गावच जाईल, गरजेचं नाही की बऱ्याच वेळी काही एखादी वस्तीही जाऊ शकते. सो त्या गोष्टी देखील त्याच्यावरती, म्हणजे राजकीय जो काही इम्पॅक्ट आहे, घटक आहे, तो देखील तिथे इम्पॅक्ट करताना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. 2023 ला काहीतरी 2 प्रश्न आले होते वसाहतीच्या प्रकारावरती, अचानकपणे येतात. सो इथं वेगळा काही विचार करायची गरज नाहीये. तुम्हाला जर बेसिक काही गोष्टी माहिती असतील तर त्यावरून तुम्ही सांगू शकता की अरे कोणकोणत्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ए बी. नाही सॉरी, सर्व पर्याय योग्य. 4 पर्याय क्रमांक उत्तर असेल याचं. रेगूर मृदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. रेगूर मृदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ही मृदा प्रामुख्याने बेसाल्ट खडकाच्या वितरणातून तयार होते. या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. ही मृदा कापूस पिकासाठी उत्तम असते. एसी बरोबर. पाठीमागे बरोबर. तिकडे कमी असते. मला वाटलं पहिलं त्याच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. काय होतं माहितीये का? वरचं माहितीये आपण परफेक्ट करून घेऊ. आपला जो काही प्राकृतिक आहे, आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे भूगोलामध्ये, बरोबर. मग वरती थोडस असं. आणि काय होतं, सलग जर बरोबर यायला लागलं ना, कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो आपल्याला आणि पटापटा आपण वाचत ते पुढे तसंच जातो. मी तर फक्त कमीच्या ठिकाणी जास्त, जास्तच्या ठिकाणी कमी, याच्यामुळे गोंधळ होतो. आणि ही कापसाची मृदा हे तर सगळ्या म्हणजे लहान बाळाला पण माहिती आहे. सो इथे लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. त्याची जास्त असते क्षमता, ती कमी नसते. ठीक आहे. त्यामुळे एसी बरोबर असेल. ऑनलाईन एसी बरोबर असते. बेसाळ खडकापासून बनलेले ते तर काय बरोबरच. 17 अलीकडील काळात महाराष्ट्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी कोणत्या कारणामुळे खाली गेली आहे? पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, जमिनीची खोली कमी झाली आहे, जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली आहे, वर्षभरात जेवढे पाणी मिळतं तेवढं आपण पाणी उचलतो. पाठीमागे बरोबर आहे ना? इथं काही विचार करायची गरज नव्हती, पण इथं तरी आपण परीक्षेमध्ये विचार करतो. इथं ठीक आहे, चला काय आलं, पण विचार करा थोडस. काय असे प्रश्न येतात ना, सरळ सिंपल येतात ना, तेच खरं आपण चुकतो. आणि जे क्रिटिकल असतात तिथं आपण बरोबर येतो, पण सरळ प्रश्नांमध्ये आपण अडकतो. त्यामुळे अशा प्रश्नांचं थोडस काळजीपूर्वक. महाराष्ट्रातील साक्षरतेबाबत योग्य विधाने कोणती? शहरी भागातील साक्षरता ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. कोकण विभागात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. साक्षरतेचा औद्योगिकरणाशी काहीही संबंध नाही. फक्त एक तिथं काय स्पष्टीकरणात ए आणि बी. तुमचं काय ए बी बरोबर आहे. म्हणजे आणखीन ऑनलाईन 1 4 4 एबीसी बरोबर केलं. पाठीमागे फक्त एक एबी.
म्हणजे फक्त एक, तीनच फक्त. ऑप्शन नंबर 3 इकडे एबी. एबी बरोबर आहे. आता साक्षरतेचा औद्योगिकरणाशी काही संबंध नाही असं नाही म्हणा. औद्योगिकरण काय करतं? आर्थिक सुबत्ता वाढवतं, आर्थिक वाढ करतं. पैसा वाढला की काय होतं? सगळ्या सुखसोयी मिळतात. आपण त्या अफोर्ड पण करू शकतो, मिळवू शकतो. आपण काय म्हणतो आता सध्या शिक्षण महाग झालं. शिक्षण महाग झालं. पण जर पैसा येत असेल, औद्योगिकरण हा जर तुमच्याकडे पैसा घेऊन येत असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार आहे? जिल्हा परिषदच्या शाळेतून काढून त्याला कुठेतरी काय आपली कॉन्व्हेंटमध्ये वगैरे टाकणार असेल. म्हणजे हे कशामुळे झालं? पैशामुळे झालं. पैसा नसेल तर तुम्ही काय करणार आहे? जिल्हा परिषदेच्या शाळेत घालणार. मग आता सगळीच पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात का? नाही जात. का नाही जात? कारण काही पोरं, काही पोरी ह्या काय करतात? शेतामध्ये कामाला पण जातात. कशामुळे? तर पैसा नाही. मग त्यांना जर पैसा मिळाला, त्यांच्या जर आई वडिलांना जर महिना 15-20 हजाराची फिक्स नोकरी मिळाली, तर ते आपल्या मुलांना शिकवणारच आहे. म्हणजे काय? औद्योगिकरणाचा संबंध आहे. लक्षात घ्या. पुण्यामधली का पोरं शिकतात जास्त? भारी भारी शाळेत जातात, 10-10 लाख रुपये फीस भरतात. कशामुळे? आर्थिक सुबत्ता जास्त आहे, औद्योगिकरण जास्त आहे. ओके, इंडस्ट्रियल एरिया कसलाही असो, म्हणजे ते आयटीच असलं पाहिजे असं नाही. तुम्ही औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जा, त्याही भागामध्ये औद्योगिकरण वाढलेलं आहे. तर तिथल्या आजूबाजूची जी लोक आहेत, तिथं काय झालं? शिक्षणाचं प्रमाण वाढलेलंच आहे. म्हणजे जरी आपण मुंबई सारख्या शहरांचा विचार केला, तर कोकण विभागात साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. का जास्त आहे? स्थलांतर जास्त आहे. नाही, लोकसंख्या वाढली, पण त्या वाढत्या लोकसंख्येसोबत काय झालं? लोकसंख्या का वाढते? नागरीकरण काय होतंय? सगळा सगळा खेळ जो आहे, पैसे का मॅटर बाबू भैया, दुसरं काय आहे? पैसा. का लोक येतात महाराष्ट्रात? आणि महाराष्ट्रात पण स्पेसिफिक मुंबई आणि ठाणे, पुणे, नाशिक, परत आपलं छत्रपती संभाजीनगर याच भागामध्ये का जातात? पैसा आहे, रोजगार आहे, औद्योगिकरण आहे, यामुळे तिथं जातात. इथं गेल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळते, रोजगार मिळतो, पैसा मिळतो. ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार आहे? तुमच्या मुलांचं पुढे भविष्याचा विचार करणार आहे. तुम्हाला वाटतं का माझं पोरगं अनपढ गवार असलं पाहिजे? नाही ना. त्यामुळे तो भाग वाढत जातो. आता इथं अपवाद काय ठरतो फक्त? तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बाबतीमध्ये. पण तिथंही साक्षरता आता जेमतेम सरासरी आपण 70% क्रॉस केलेलीच आहे. म्हणजे त्याला फक्त अपवाद आहेत नंदुरबार आणि गडचिरोली असे काही स्पेसिफिक जिल्हे. ठीक आहे. पण ऑल महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर ते आहे साक्षरता. पण स्पेसिफिक जर कुठं जास्त असेल तर या मोठमोठ्या महानगरांमध्ये. आणि सर्वाधिक विकसित भाग कुठं आहे? तर कोकणामध्ये. पश्चिम महाराष्ट्राला विकसित म्हणतो आपण, पण त्याच्याही पेक्षा आर्थिक याच्यावर जर निकषावरती विचार केला तर कोकण जो प्रशासकीय विभाग आहे तो पुढे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे कोकण विभागात साक्षरतेचं प्रमाण हे ऑब्व्हियसली काय आहे? जास्त असणार. आणि याच्यामध्ये काय होतं? लोकसंख्या ही अधिक आहे. कुठं? मुंबई उपनगर, त्यानंतर ठाणे असेल, पालघरचा भाग असेल, त्याच्यानंतर मग रायगड पण आता मुंबईचाच एक भाग होऊन गेलेला आहे. सो या गोष्टींमुळे काय झालं? सर्व बाबी तिथं तुम्हाला वाढ झालेली ही पाहायला मिळते. ठीक आहे. आणि हे तर काय, याच्यामध्ये काही डाऊटच नाही. ठीक आहे. तर याचा संबंध आहे, त्याचा संबंध आहे, औद्योगिकरणाचा संबंध आहे. त्याच्यामुळे उत्तर काय असेल मग याचं? पर्याय क्रमांक 1 ए आणि बी हे योग्य असणार आहे. योग्यच विचारलेले ना. चला पुढे. लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण टिंब मध्ये जास्त असते. रेगूर मृदा, झांबा मृदा, तपकिरी मृदा, गाळाची मृदा. ऑनलाईन कुठल्या मृदेत जास्त असते? बरोबर आलं का? चुकलं कसं काय? बरोबर आहे. इकडे का? रेगूर मध्ये. कसं काय चुकलं? सिंपल लॉजिकल आहे. लोखंड आहे आपलं. लोखंड जरा पावसात भिजायला टाकलं किंवा बाहेर टाकून दिलं, काय होतं? रस चढतो, त्याच्यावर जंग येतो. बरोबर आहे. कलर कसला असतो? तपकिरी असतो, ब्राऊन कलरचा असतो. ह्या मृदेचा कलर कसा आहे? जांभळा, म्हणजे तोच ब्राऊन तपकिरी अशा रंगाचा आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्राऊन म्हणजे एकदम डार्क. मग हे कशामुळे झालं? पाऊस कुठं पडतो जास्त सर्वात? महाराष्ट्रात, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर. ही कुठं आढळते? जांभा मृदा जी आहे ती घाटमाथ्यावरती आढळते.
होतं काय, पाऊस पडला, ऊन पडलं, आर्द्रता आली. तुम्ही मुंबईच्या गाड्या कधी पाहिल्यात का? सेकंड हँड मार्केट मुंबईच्या गाड्यांचं. मुंबईच्या गाड्याबद्दल असं बोललं जाते की 4-5 वर्षानंतर तुम्ही जर 4-5 वर्षाची गाडी असेल तर खूप स्वस्तात मिळते, पण तुम्ही घेऊ नका. का घेऊ नका? गंजलेले असतात. का? ह्युमिडिटी जास्त. ह्युमिडिटी ही काय करते, लोखंडाला घातक असते. आणि त्याच्यामुळेच मग हे काय झालं, डेव्हलप झालं. मगाशी जे लॉजिक सांगितलं होतं, काय होतं, मिनरलच्या बाबतीमध्ये बॉक्साईट कुठं आढळतं, त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्या बाबी लक्षात घ्या. परिणाम करणारे घटक, मग हे जांभा मृदेमध्ये जे काही लोह आणि ऍल्युमिनियम आहे त्यांच्यावरती काय होतं, तिथल्या वातावरणाच्या, तिथल्या ज्या काही तापमानाच्या, या सर्व बाबींचा परिणाम होतो. त्याच्यामुळे काय होतं, जे लोह आहे त्याचं ऑक्सिडीकरण होतं, म्हणजे ऑक्सिजन सोबत त्याची अभिक्रिया होते आणि त्यामुळे काय होतं, तो जंग पकडतो. आणि जंग पकडला म्हणजे ऑब्विसली तो त्याला रंग हा जांभाचा मिळतो. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. रेगुल मध्ये कुठला असतं घटक जास्त, दिलाय ना खाली एक्सप्लेनेशन मध्ये आहे बघा. रेगुल मध्ये काय जास्त आहे, कशामध्ये? मॅग्नेशियम आणि चुना. गाळाच्या मृदेमध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त असतं, बरोबर. आणि तपकिरीमध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण हे जास्त असतं. ओके. खाऱ्या पाण्यामुळे ह्युमिडिटी वाढत जाते. चला पुढे. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर किती होता? लेटेस्ट वाचलोय आपण 2011 मध्ये, सॉरी 21 मध्ये लोकसंख्येची जनगणना, नंतर परत ते नव्याने सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असतात. उत्तर बरोबर आहे, बरोबर आहे. चुकलं, काय दिलं होतं? 22.57. ठीक आहे, मागचे दिलेत त्याच्यावरती 5-10 आय थिंक 51 पासून दिलेली, त्याच्यावरती 1,000 टाका. दुसरं म्हणजे ओव्हरऑल जो डेटा आहे, आणि काय करा, महाराष्ट्रासाठी खास करत असताना भारतासोबत कम्पेअर करा. जर भारतासोबत कम्पेअर केलं तर लक्षात पण चांगलं राहतं आणि क्वेश्चन तसे येण्याचे चान्सेस पण असतात. आणि यासोबत दुसरी गोष्ट काय करायची, 2001-2011 म्हणजे सेक्स रेशो 2001 चा किती, 2011 चा किती वाढ झाली, कितीने कमी झाला, हे पण करून ठेवा, कारण हे पण महत्वाचं आहे. कितीने वाढ झाली, कितीने कमी झाला, ते आपलं लिटरेसी रेट असेल किंवा चाइल्ड सेक्स रेशो असेल, तो एक हॉट टॉपिक आहे. सो त्या गोष्टी पण इथे करून ठेवा. आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 15.99. आता दुसरे इथं कन्फ्युजन होतं की लोकसंख्या किती आहे भारताच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्रात 16 समथिंग, 16 पॉईंट काहीतरी आहे, बरोबर. सो तो नंबर आणि हा नंबर कन्फ्युजन म्हणजे करू शकतो, सो ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील शिखरांना त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने लावा. बरोबर. ऑनलाईन आला इकडे, चुकला. काय करा, पहिले 5 आणि नाही, पहिले 5च करून ठेवा. 5 मध्ये कोणीतरी एक असतो की ज्याच्यावरून आपल्याला लॉजिक लावता येतं, आणि एकदा फक्त वाचून घ्या. शक्यता कमी आहे, पण नाकारू शकत नाही येईल की नाही येईल असं, पण माहिती असणं गरजेचं, रिस्क नाही घ्यायची. सो पहिले 5 तरी ऍटलिस्ट करून ठेवा. कळसुबाई, सांदेर, त्याच्यानंतर कोण येतो, महाबळेश्वर आय थिंक तिसराच आहे ना, हरिश्चंद्रगड, परत आपला त्र्यंबकेश्वर आहे, बरेच आहेत. सो ते एक वेळेस करून घ्या. मग इथं काय असेल, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 योग्य. त्र्यंबकेश्वर, रायरेश्वर, तोरणा आणि महाबळेश्वर. 1438 ते 36 काहीतरी आहे मीटर मध्ये. ओके. आणि काय होतं माहितीये का, पहिले आता बऱ्याच वेळा विचारलेलं, पण आता तरी पहिलेच का करायचे, कारण काय, मध्य काळामध्ये आयोगानं परत मधल्या अशा गोष्टींवरती लक्ष दिलं, पण ते परत फिरून पहिल्या याच्यावरती येऊ शकतं. सो पहिले असतील तर आपल्याला ऍटलिस्ट लॉजिक लावायला तर म्हणजे कुठेतरी चान्स मिळतो. सो पर्याय क्रमांक 4 योग्य असेल याचं उत्तर. खालील विधाने विचारात घ्या. टंगस्टन हा अत्यंत महत्वाचा युद्ध उपयोगी धातू असून त्याचा धातू पाषाण म्हणजेच उल्काम WO3 हा आहे.
टंगस्टनचे उत्पादन नियमित व मोठ्या प्रमाणावर लहान शिलांच्या रूपात व गाळाच्या साठ्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात होते. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आढळणारे हिरव्या वर्गात सीझियम हे दुर्मिळ मूलद्रव्य थोड्या प्रमाणात आढळते. कुठलं बरोबर? क्वेश्चनच कळणार नाही. क्वेश्चन कळणार नाही. चुकलंय. उत्तर का दिलं पण क्वेश्चन? ओके, चार सर्व विधाने योग्य आहेत. इकडे सर्व विधाने योग्य आहेत. याच्यामध्ये काय नाही, बाकी सर्व माहिती योग्य आहे. फक्त काय केलं होतं भंडारा आणि गोंदियामध्ये टंगस्टन म्हणला की महाराष्ट्रात जर टंगस्टनचा उल्लेख झाला तर तिथं आठवायचं आपल्याला फक्त नागपूर. कारण नागपूरमध्येच ते गावतात तर आढळतात. बाकी इतर ठिकाणी टंगस्टन कुठं आढळत नाही, कारण ते खूप रेअर मिनरलच्या कॅटेगरीमध्ये येतो. रेअर ऑफ द रेअर. आणि भारतात तर खास करून काय आहे, दुष्काळच आहे त्याचा. म्हणजे भारत तसं पाहायला गेलं तर मिनरलच्या बाबतीमध्ये मग मागेच आहे. पण ठीक आहे, आपली गरज भागवण्यापुरता जर तो करू शकतो तेवढं. पण टंगस्टनच्या बाबतीमध्ये खूप आपण माग आहे. मग असेच बरेच आहेत आणखी. आता रिसेंटली काही काही हे झाले बघा, आपले लिथियमचे पण साठे मिळाले ना. लिथियमचे साठे कुठे कुठे मिळाले? काश्मीरमध्ये. आणखी नॉर्थ ईस्ट मध्ये पण आहे वाटतं ना. नॉर्थ ईस्टला पण एक मिळालं लिथियमचं. कारण सध्या काय लिथियम ट्रेंडिंग आहे. ज्याच्याकडे लिथियम तो जगावरती राज्य करणार. चायनाच्या बाबतीमध्ये तेच होतं. चायना, अमेरिका का चायनाला घाबरतो? कारण लिथियम रेअर जे मिनरल्स आहेत ते त्यांच्याकडे. ओके, सो इथं फक्त हे चुकलं. याच्या भंडारा आणि गोंदिया नाही आहे, तर इथून नागपूर आहे. आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या हिरव्या सीझियम हे दुर्मिळ मूलद्रव्य थोड्याफार प्रमाणात आढळते. आता हे रिअर जे मिनरल आहेत ते पण एक वेळेस करून घ्या. त्याच्यामध्ये विश्लेषण मध्ये नाही ना. ठीक आहे, परत एकदा. रिअल मिनरल जे आहेत ते महाराष्ट्रात आढळतात. सो याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक, योग्य विधान विचारलेले आपल्याला ए आणि सी. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. अटेम्प्ट नाही केला. ओके, हा, जर खूपच शुअरच नाहीये तुम्हाला, काही तिथं लॉजिकच नाहीये, सो अशा क्वेश्चनला अटेम्प्ट नका करू. म्हणजे आता असं कधी कधी वाटतं की आपल्याला सर्व योग्य विधान म्हणजे पर्याय दिसतो, तर बऱ्याच वेळी एक समज झालेला असतो की सर्व वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत असं उत्तर दिलं की बरोबर येतं. पण प्रत्येक वेळी होईलच असं नाही. बहुतेक तुम्ही तेच लॉजिक लावलं की सर्व विधाने योग्य, तर नाही, तसं नाही होत. ठीक आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 12.33% क्षेत्रात खनिज साठे आढळतात. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजाचे विपुल साठे आहेत. बॉक्साईड हे खनिज प्रामुख्याने कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात आढळते. अरे बरोबर. काय? अच्छा, नंबर मध्ये कमी, तेवढंच आहे. महाराष्ट्रात खूप कमी आहे. विदर्भ आणि फक्त दक्षिण महाराष्ट्र हाच खनिज संपत्तीने हे. मग बाकी ठिकाणी काय मिळत नाही. म्हणजे पुणे असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, ज्वालामुखीचा उल्लेख झाला त्याने ते घेऊन गेला. काय वाटतं, बरोबर आहे? बरोबर आहे. त्या उद्रेकामुळे काय झाला, जो गोंडवनाचा भाग होता तो भाग त्या पठाराखाली दबला गेला आणि त्याच्यामुळे मग ही अशी घटना घडलेली आहे. ओके, चल बरोबर आहे. तिन्ही विधाने योग्य आहेत. बॉक्साईड मध्ये कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र याच्यामध्ये झालं होतं. पर्यटन व वाहतूक यांच्यातील संबंधाबाबत योग्य विधाने कोणती? चांगली वाहतूक व्यवस्था पर्यटन विकासाला चालना देते. दुर्गम भागात पर्यटनाचा विकास मर्यादित राहतो. पर्यटनाचा वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही. एक एबी बरोबर आहे. पाठीमागे काय झालं? फक्त ए. हा, तिसऱ्यामध्ये कन्फ्युज. पर्यटनाचा वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही. होतो ना? नाही होत. होतो का नाही? आता चांगली वाहतूक व्यवस्था पर्यटन विकासाला चालना देते का? म्हणजे पूर्वी आपण रायगडावरती जायचं म्हटलं की चालावं लागायचं. मग ते शक्य व्हायचं का आपल्याला? नाही. मग आता त्यांनी काय केलं, रोपवे सुरू केलं.
मग आता काय त्या रोपवेमध्ये बसा आणि सरळ वरती जा, म्हणजे पर्यटनाला चालना मिळाली. दुर्गम भागात पर्यटनाचा विकास मर्यादित राहतो, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही गडचिरोलीमध्ये जाता का फिरायला? का? दुर्गम आहे, इनसिक्युअर आहे, म्हणून तुम्ही जात नाही. मग त्यानंतर पर्यटनाचा वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही. होतो का नाही होत? होतो ना. जर वाहतूक व्यवस्थित असेल तर पर्यटन चांगलं चालणार, आणि जर वाहतूकच व्यवस्थित नसेल तर पर्यटन चांगलं चालणार आहे का? नाही. ज्यावेळी कोकण रेल्वे सुरू होण्या अगोदर किती लोक त्या नजाऱ्याचा आनंद घेत होते? कुणी जात नव्हतं फिरायला, कारण का? दुर्गम होता. पण ज्यावेळी कोकण रेल्वे सुरू झाली, मग तो आपण पाहिलं, एक एक गोष्टी आपल्या समोर यायला सुरुवात झाली. कुठला पिक्चर आला होता शाहरुख खानचा? त्याच्यामध्ये तो पहिल्या वेळेस तो धबधबा दाखवला होता. दूरगंगा काय एक्सप्रेस, हा, चेन्नई एक्सप्रेस मध्ये दाखवलं. मग तिथपासून जी लोकांमध्ये क्रेज तयार झाली, लोक नेहमी मग फिरायला लागली. ह्या गोष्टी माहिती होत्या का नाही? जरी माहिती असते तरी तिथपर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये आणि आपला जो पश्चिम घाट आहे, घाटमाता, भयंकर अशा काही गोष्टी आहेत पाहण्यासारख्या, पण तिथपर्यंत पोहोचता येत नाही, जाता येत नाही. म्हणून काय झालं, आपण जातच नाही. पर्यटन सुविधेसाठी जर तुम्ही वाहतूक जर दिली, तुम्हाला वाहतूक व्यवस्था जर उपलब्ध करून दिली, तर ऑब्व्हियसली तुम्ही जाणारच आहे ना. त्यामुळे उत्तर काय असेल याचा? पर्याय क्रमांक 1. याचा परिणाम होतो, होत नाही असं नाही, होतो. ठीक आहे. पुढे, महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योगाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? नागपूर हे महाराष्ट्राचे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखलं जातं. पुणे किंवा पिंपरी चिंचवड, चाकण हे महाराष्ट्राचे डेट्रॉइट म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात फक्त स्वदेशी कंपन्यांचेच वाहन निर्मिती प्रकल्प आहेत, की यापैकी नाही? 2 काय दिलं उत्तर? डेट्रॉइट काय नाही, डेट्रॉइटच माहिती नाही. 2 डेट्रॉइट, 2 फक्त सत्य. ओके, 2च नाही माहिती. तुम्ही नागपूरचे आहे का? अच्छा. ते कधी कधी वाटतं आपल्याला हे आमचं. ओके. असाच एक प्रश्न आला होता, रूर ऑफ इंडिया. रूर ऑफ इंडिया, रूर, रूर म्हणजे काय? तर हृदय, म्हणजे हार्ट, हार्ट ऑफ इंडिया. हार्ट ऑफ इंडिया कोण आहे? छोटा नागपूरचं पाव. का बरं? तर तिथं ते खनिज वगैरे खूप आढळतात म्हणून. मग असंच डेट्रॉइट एक अशीच एक कन्सेप्ट आहे. डेट्रॉइट म्हणजे अमेरिकेमधलं एक शहर आहे, की ज्या ठिकाणी ना जगातला सर्वात मोठा ऑटोमोबाईल इंडस्ट्री होती. ते जगात कुठेही मग असे ज्या ज्या ठिकाणी असे छोटे मोठे उद्योग उभे राहिले, ते जर त्या राज्यासाठी किंवा त्या भागासाठी जर महत्वाचं असेल, तर ते आपण एक सवयच आहे ना आपल्याला, काय त्याला विशेषण द्यायची किंवा उपाध्या द्यायची. तशा पद्धतीने मग याला पुणे किंवा हे पिंपरी चिंचवड जे आहे याला महाराष्ट्राचं डेट्रॉइट असं म्हणतात. भारताचं कोण आहे? भारताचं डेट्रॉइट, जिथं सर्वात जास्त ऑटोमोबाईल कंपनी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे ऑटोमोबाईलची. नाही, बँगलोर आपली ही आहे सिलिकॉन व्हॅली, हैदराबाद. आवडी, तमिळनाडू मधला आवडी, भारताचं डेट्रॉइट. ओके, सो ती सिलिकॉन व्हॅली. मग महाराष्ट्रात याल तर महाराष्ट्राचा आयटी हब कुठला आहे आपलं? पुणे, हिंजवडी. हे असे काहीतरी लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रात फक्त स्वदेशी कंपन्यांचेच वाहन निर्मिती प्रकल्प आहेत का? फक्त नाही आहेत ना, कारण बाहेर देशात अडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज ह्या कंपन्या कुठल्या बाहेरचे आहेत. भारतातल्या कुठल्या? टाटा, महिंद्रा झालं, एवढंच. आणि नागपूर हे महाराष्ट्राचं ऑटोमोबाईल हब आहे का? नाहीये. कुठे आहे? हे पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. ठीक आहे. ऑनलाईन तुम्ही पण सांगा, बोला. नेक्स्ट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत चुकीचे विधान निवडा. हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. हे चंद्रपूर, हे चंद्रपूर मधलं काय आहे? जिल्ह्यात स्थित आहे. या उद्यानातून गोदावरी नदी वाहते. हे वाघांच्या सर्वाधिक संख्येसाठी प्रसिद्ध आहे.
काय चुकलं? किती सोपा प्रश्न होता. काय दिलं? उत्तर काय दिलं? 4. 4 हे वाघांचं. ओके. सर, 1 दिलं. मला असं वाटतं की हे व्याघ्र प्रकल्प हे राष्ट्रीय उद्यान कसं असू शकतं, म्हणून राष्ट्रीय उद्यान नंतर समजलं असं मला वाटलं, म्हणून 1 दिलं. मला काहीच नाही. 3 ह्याचं चुकीचं आहे. बाकी सर्व विधाने योग्य आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ते पण बरोबर आहे. त्यानंतर चंद्रपूर ते तर माहितीच आहे सर्वांना. आणि हे वाघाच्या स्पेसिफिक, ना की इतर राज्यांसोबत तुलना करतात. महाराष्ट्रात असणारे जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये जर तुलना केली तर चंद्रपूर आकारानेही मोठं आहे आणि दुसरं म्हणजे वाघाच्या संख्येनेही मोठं आहे. नेहमी बघा ना, बातम्या काय येतात वाघाच्या बाबतीमध्ये बातमी आली की ती मोस्ट ऑफ दी 99% ही कुणाशी कनेक्ट असते, तर या ताडोबाशी कनेक्ट असते. कारण ताडोबामध्येच काय वाघाची संख्या ही जास्त आहे. मग चुकीचं काय विधान, तर गोदावरी. गोदावरी काय होते, नांदेड मधून एक्झिट घेते. चंद्रपूर वरती राहिलं मग खूप. नांदेड मधून एक्झिट घेतली, तेलंगणात गेली, त्याच्यानंतर ती महाराष्ट्रात येते का? नाही. महाराष्ट्रात जस्ट बॉर्डरवरून जाते गडचिरोलीच्या इथून. सो मग त्याचा काही संबंधच नाही. मग हा जरी विचार केला असता तरी तुम्हाला उत्तर मिळालं असतं की, आणि हे एवढं मोठं स्टेटमेंट आहे ना की 100% तुम्हाला बाकी स्टेटमेंट मध्ये विचार करायची गरजच नव्हती. म्हणजे पहिलं आहे की नाहीये किंवा काय आहे. गोदावरी नाहीच जात चंद्रपूरमध्ये. तिच्या उपनद्या ज्या आहेत त्या येतात चंद्रपूरमध्ये. ठीक आहे. म्हणजे जी आपली पैनगंगा वर्धा यांचा संगम इथंच होतो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जी वर्धा आहे तिला वैनगंगा येऊन मिळते आणि मग प्राणहिता होते. सो ह्या याच्या बॉर्डरवरून जातात, पण त्या इथून जात नाहीत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान असणार आहे. कोकण रेल्वे. कोकण रेल्वेवरील करबुडे हा सर्वात लांब बोगदा, हा बोगदा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कुठलं विधान बरोबर? दोन्ही बरोबर आहे. चुकलं कसं काय? म्हणजे रत्नागिरीमध्ये आहे हे माहिती नव्हतं की करबुडे हा मोठा बोगदा हे माहिती, काहीच माहिती नाही. कोकण रेल्वे करायची खूप महत्वाची आहे. मागच्या बऱ्याच परीक्षेमध्ये कोकण रेल्वेवरती प्रश्न येऊन गेला. म्हणजे त्याची स्थापना असेल, तो कॉन्ट्रीब्युशन कोणाकोणाचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं किती आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं किती आहे. त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट 51% आहे, महाराष्ट्र आय थिंक 21% आहे, कर्नाटका 14% आहे आणि केरला वगैरे हे असे आणखी असं कॉन्ट्रीब्युशन. त्याचं मुख्यालय जे आहे ते बेलापूर CBD इथं आहे कोकण रेल्वेचं. तो 1998 ला प्रोजेक्ट स्टार्ट झाला, नाही 1990 ला प्रोजेक्ट स्टार्ट झाला, 1998 मध्ये कम्प्लीट झाला. 1998 मध्ये तो कम्प्लीट झाला. भारतातली पहिली रोरो सेवा, रोरो म्हणजे ट्रक जातात ना रेल्वेवरती, ती सर्व्हिस यांनी सुरू केली. त्याच्यावरती एक प्रश्न येऊन गेले कंबाईन झाला होता, पण विचारू शकता तुम्हाला की कुणाकुणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि काय काय आहे. आणि तो स्वतंत्र एक वेगळा प्रकल्प, हे आपल्या रेल्वे मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये या सर्व राज्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं म्हणजे जे काही मुंबई ते कोचीन हे अंतर 200 किलोमीटरने कमी झालं आणि प्रवास पण ते सुकर झाला. सर्वाधिक बोगदे या रेल्वे मार्गावरती आहेत. भारतात कुठेही म्हणलं तर सर्वाधिक बोगदे टनेल जे आहेत त्या या रेल्वे मार्गावरती आहेत. सर्वात क्रिटिकल असणारा हा प्रोजेक्ट होता, कारण का तो सह्याद्री, त्याचा आकार, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ब्रिज, त्यानंतर मग टनेल, बऱ्याच गोष्टी. आणि जे जे काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्या कोकण रेल्वेवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सो दोन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे इथं योग्य असेल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील चुनखडीचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑनलाईन साक्षी, निखिल, शीतल, योगिता, प्रीती. कुठे आहे? मला बरोबर सगळ्यांचं. ओके, चांगली गोष्ट आहे. चंद्रपूर, यवतमाळ, त्याही मध्ये म्हणाल तर यवतमाळ मध्ये सर्वाधिक आहेत. आणि चुनखड हा रॉ मटेरियल म्हणून सिमेंट इंडस्ट्री मध्ये युज केला जातो. सो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सिमेंट इंडस्ट्री कुठे असेल तर ती यवतमाळ मध्ये आहे. ठीक आहे. पुणे सातारामध्ये नाही, कोल्हापूरमध्ये बॉक्साईड आहे, धुळ्यामध्ये कुठलंही नाहीये. नॅशनल पार्क
आणि त्यातून वाहणारी नदी यांची चुकीची जोडी ओळखा. पेंच पेंच नदी, संजय गांधी, दहिसर, नवेगाव, वैनगंगा नदी वरीलपैकी नाही. ऑनलाईन चुकलं काय दिलं? वरीलपैकी नाही, सोडवलंच नाही. 4 वरीलपैकी नाही. ऑनलाईन 4 वरीलपैकी नाही. एक 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 पेंच पेंच नदी बरोबर आहे ना, त्यात चुकायचं काय नाही. ऑनलाईन साक्षी 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 योगिता योगिता 4 शीतल 3. चलो बरोबर आहे. नवेगाव मधून वैनगंगा जात नाही, तिच्या साईडने जाते, बाजूने जाते. तिथं मग छोटे छोटे तलाव जे आहेत. नवेगाव आहे कुठं? लोकेशन काय नवेगावचं? भंडारा गोंदिया नागपूर. कुठे आहे नवेगाव? भंडारा गोंदियांचा 2 जिल्ह्यामध्ये असणारा तो प्रकल्प आहे. वैनगंगा त्याच्या बाजूने जाते, ना की त्याच्यातून जाते. मॅप रिडिंग करा. ओके. प्रत्येक वेळी वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व असं होत नाही. क्रोमाइट हे खनिज महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडतं? क्रोमाइट एक बरोबर आले का? ऑनलाईन काय झालं? सोडवलंच नाही. पाठीमागे एक माहिती होतं का आपलं? असंच तिकडच खनिज मिळतं म्हणून तिथं देऊन टाक, असं काही केलं का? कारण हे क्रोमाइट नेहमी चर्चेत नसतं. नेहमी चर्चेत कोण आहे? कोळसा आहे, परत लोह खनिज आहे, किंवा परत मग इतर जे काही छोटे मोठे असे बॉक्साईट आहेत, ही खनिज असतात. पण हे रेअर जे आहेत ना, हे चर्चेत नसतात. मग आपण असं वाटतं की अरे हे भंडारा गोंदिया इकडे तर सगळा कोळसा बॉक्साईट हे असलं मिळतं, मग काय करू? नाशिक आणि जळगाव देऊ का? पुणे सोलापूर देऊ का? नांदेड देऊ? नांदेडला पण तरी आपण काही दिलंच नाही. तसं काही करायचं नाही. पर्याय क्रमांक 1 हे असं योग्य उत्तर असेल. खाली दिलेल्या विधाने विचारात घ्या. भीमा कृष्णा नद्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम असून तिथेच कोयना नदीचा देखील उगम स्थान आहे. उत्तर काय आहे? प्रश्न क्रमांक 31. ऑनलाईन 1 1 1. अचूक असलेले विधान ओळखा. अचूक म्हणजे बरोबर असलेले विधान ओळखायचं. मग बरोबर कुठलं आहे? हा 2 इकडे एबी केलं होतं, पाठीमागे एबी केलं होतं. माहित नाही तर कशाला करायचं? माहित होतं का तिकडे कंकणापूर्ती झालंय? नाही. भीमा आणि कृष्णा नाही आहे तर कुठलंही घेतं? वैतरणा आणि सावित्री या 2 नद्या आहेत. जो सह्याद्री उत्तरेकडून येतो त्यावेळी असा कर्व होतो आणि मग परत खाली येतो. हा कर्व झालेला पार्ट जो आहे, इथून सावित्री आणि वैतरणा, हे वैतरणा जाते या बाजूला आणि ही सावित्री जाते या बाजूला. सो हे लक्षात ठेवा. वैतरणा आणि सावित्री यांच्या ठिकाणी तो झाला. कशामुळे? तर त्यांनी जे काही उगम झाल्यानंतर इथं जे काही अपक्षरणाचं कार्य केलं, झीज झाली त्यांच्यामुळे, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आणि भीमा नदीच्या हे तर बरोबरच आहे. ठीक आहे. सो बी, भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम असून तिथेच कोयना नदीचा उगम आहे. दोन्ही बरोबर पॅरललीच उगम पावतात. फक्त काय होते? कोयना वरतून येते आणि कृष्णा खालून निघून जाते आणि परत कोयना वरतून फिरून येऊन परत तिलाच मिळते. कुठे मिळते? संगम कुठे होतो? पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. अचूक असलेले विधान. भीमा सॉरी कृष्णा आणि कोयनेचा संगम. भीमा आणि कृष्णेचा झाला आणि कोयना आणि कृष्णेचा कराडला प्रीती संगम. ओके. यशवंतराव चव्हाण यांचं ते काय आहे? समाधी स्थळ. पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख 5 प्रादेशिक भागात वर्गीकरण केले जाते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी राज्यात 24 जिल्हे व 227 तालुके होते. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वात मोठा आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर आहे. पाहिजे 3 एसी बरोबर बीडी चूक. बरोबर बरोबर आला का? 2 केले. सीडी बरोबर एडी चूक. ठीक आहे.
बरोबर आहे. 5 प्रादेशिक विभाग आहेत. कुठले कुठले विभाग आहेत? कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश. बरोबर, हीच नाव आहेत ना. त्यानंतर राज्यात निर्मिती झाली त्यावेळी राज्याची 26 जिल्हे होते आणि 235 तालुके होते. किती? 235. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठाच आहे तो. महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर नाही, मग कुठला आहे? मुंबई शहर आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य असेल. AC बरोबर, तर BD चूक. पुढे योग्य जोड्या लावायच्या आहेत. खडकाचा प्रकार आणि जिल्हे. कुठला कुठला खडक आढळतो? ऑनलाईन. बरोबर, कोणाकोणाचं आलं? इकडे चुकलं, पाठीमागे चुकलं, इकडे आलं, इकडे ठीक आहे. अटेम्प्ट नाही केला. ओके, काय उत्तर आहे याचं? पर्याय क्रमांक 2. धारवाड खडक कुठं आढळतो? भंडारा आणि गोंदियामध्ये. गोंडवाना कुठं आढळतो? गडचिरोली आणि अमरावती. विंध्य खडक कुठं आढळतो? चंद्रपूर मध्ये. आर्कियन कुठं आढळतो? सिंधुदुर्ग आणि याच्यामध्ये. आता इथं लॉजिकली काही गोष्टी लक्षात ठेवा. धारवाड खडक श्रेणी जी आहे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातून ती तशीच वरती आलेली आहे. सो त्यामुळे इथं याच्या काही भागांमध्ये ते आढळतं. गोंडवानाचा विचार कराल तर गोंडवानामध्ये काय आढळतो? मोस्ट ऑफ तुमचे खनिज वगैरे आढळतात. खनिजाच्या रिलेटेड असणारा पार्ट कुठं असेल? गडचिरोली, अमरावती. अमरावतीमध्ये पण कोळशाचे साठे आहेत, पण उत्पादन घेतलं जात नाही. इतरही खनिज आहेत, पण उत्पादन घेतलं जात नाही. विंध्य खडकाच्या बाबतीमध्ये चंद्रपूर, आर्कियनसाठी सिंधुदुर्ग आणि नांदेड. ठीक आहे, सो पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. जलप्रणालीवर परिणाम करणाऱ्या घटकात हवामान व भूपृष्ठ रचना यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समांतर जलप्रणालीचे उदाहरण म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या होत. काय आहे? पटकन, खूप वेळ घ्यायचा. AB अयोग्य. अच्छा सॉरी, ए योग्य, B अयोग्य. बरोबर आलं का उत्तर? ए आणि बी योग्य. ओके, बरोबर आहे. 3 AB योग्य. आता हा आहे बरोबर आहे, ह्याचा परिणाम होतो नाही असं नाही. पण समांतर जलप्रणाली, समांतर म्हणजे नद्या पॅरलली वाहतात. कुठून वाहतात? कोकणामध्ये पश्चिम घाटातली जी काही नदी प्रणाली आहे ती समांतर नाही, ती वृक्षाकार जलप्रणाली. म्हणजे गोदावरी आपल्याला सरळ दिसते अशी, पण तिला जे मिळणारे उपनद्या आहेत त्या कशा येतात? आता समजा इथून आली मांजरा, ती अशी अशी गेली. इकडून आली प्रवरा, ही अशा अशा आल्या, त्या अशा. मग ह्याच्यामुळे जो एक डायग्राम तयार होतो तो कसा होतो? वृक्षाकारचा होतो. पण कोकणामधल्या ज्या नद्या आहेत तिला मिळणारे उपनद्या अशाच येऊन मिळतात आणि ती सरळ सरळ पुढे निघून जातात. म्हणून ती काही समांतर प्रकारची झाली. ती झाली समांतर. मग आणखीन एक महाराष्ट्रात नदी प्रणाली, ती कुठली? अनिश्चित नदी प्रणाली. मग ती कुठे पाहायला मिळते? ती पण वृक्षाकारच आहे. पठारावरच्या जेवढ्या नद्या आहेत ना त्या संपूर्ण वृक्षाकार. कोकणातल्या ज्या आहेत ना त्या समांतर. आणि पूर्व विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये काय होतं तर अनिश्चित प्रकारची जलप्रणाली पाहायला मिळते. तिन्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रात 3च प्रकारच्या जलप्रणाली आहेत. पहिली समांतर कोकणामध्ये, दुसरी वृक्षाकार पठारी प्रदेशावरती. त्याच्यामध्ये तापी असेल, गोदावरी असेल, भीमा असेल आणि कृष्णा असेल, तिन्हीचा समावेश होतो. आणि ज्या काही अनिश्चित आहे ती भंडारा आणि गोंदियामध्ये. कारण काय तर भंडारा आणि गोंदियामध्ये तलावांची संख्या जास्त आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काय होतं तर अनिश्चित प्रकारची जलप्रणाली पाहायला मिळते. म्हणजे नाही नाही नाही, ओव्हरऑल तसं पाहायला गेलं मुख्य नद्यांचा जर विचार केला तर, पण जलप्रणालीचा विचार केला किंवा त्या खोऱ्याचा विचार केला तर ते वृक्षाकार मध्ये पण हे कसं झालं की ते पूर्वेकडे राहणाऱ्या समांतर नद्या नाही पूर्वेकडे समांतर नाही. भारतात जरी विचार केला तरीही आपल्याकडे वृक्षाकारच आहे. त्याच्यामध्ये फक्त एक ऍडिशन होतं केंद्र त्यागी
म्हणजे जो आपला छोटा नागपूरचा पठार आहे तिथून त्या केंद्र लायकीचं एक आहे तिथं उदाहरण. पण ह्या नद्या ज्या आहेत ना त्या वृक्षाकारमध्येच येतात. विदर्भातील हवामानाची वैशिष्ट्य काय? साक्षी बरोबर आहे, विदर्भामध्ये आहे ते. बरोबर आलं ना? इकडे सर अशा अवघड क्वेश्चन बनवले तर सिलेबस असं होतं. वहीच तो टेस्ट का फायदा आहे. हाच तर मुद्दा असतो ना. टेस्ट मध्ये काय होतं माहिती आहे, आपल्याला कळतं की आपण कुठं म्हणजे अवघड प्रश्नामध्ये उत्तर काढतो आणि साध्या सोप्या प्रश्नांमध्ये आपण चुकतोय. तेच आपल्याला शिकायचं की काय चुका होतात आणि त्या गोष्टी होऊ द्यायच्या नाही, कारण असेच आपले मार्क होतात. त्याच्यापेक्षा वेगळं काही होतं नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 इथं काय दिलं होतं तुम्ही? एकच दिलं होतं ना. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला विचारत नाही बसू शकत की तुम्ही काय विचार केला, का असं उत्तर दिलं. आता हे तुम्ही स्वतःला विचारा आणि तिथे लिहून ठेवा, क्वेश्चन पेपर वरती लिहून ठेवा की हा माझा प्रश्न बरोबर आहे. टिक मार्क करा ऑनलाईन तुम्ही पण. बरोबर असेल, आजपर्यंत आपण काय केलं माहितीये का, आणि आपल्याला एकच सांगितलं की उत्तर चुकलं की मगच चेक करा. पण त्याच्यासोबत दुसरी गोष्ट असते, उत्तर बरोबर आलं ना तर त्याही वेळा विचारा स्वतःला की का बरोबर आलं. माझा अभ्यास होता म्हणून बरोबर आलं, मी काही वेगळं लॉजिक लावलं म्हणून बरोबर आलं. ह्या पण गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण काय मग त्याच्यावरती आपल्याला थोडस मग लक्ष केंद्रित करता येतं की या टेक्निकचा वापर केला तर मला उत्तर बरोबर येतं. ठीक आहे. पुढे खालील विधाने विचारात घ्या. नागरी लोकसंख्येच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर तामिळनाडू व आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. आर्थिक वाढीचा प्रभाव नागरीकरणावरती असतो तर नागरीकरणाचा चांगला प्रभाव आर्थिक वाढीच्या दरावर होतो. महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण झाले आहे आणि मुंबई शहर व ठाणे या जिल्ह्याचे 100% नागरीकरण झाले आहे. ठीक आहे. अचूक विधानाचा पर्याय निवडायचा. काय अचूक? 3 बी सी. इकडे बी आणि डी. पाठीमागे बी आणि डी. आता इथं काय कन्फ्युजन झालं, अचूक म्हणजे बरोबर निवडायचं होतं. इथं तुम्हाला माहितीच असेल आंध्र नाही तर कोण येतं? केरळ. कोण येतं इथं? केरळ येतं दुसरं आणि महाराष्ट्र तिसरंच आहे. फक्त इथं काय केलं आपण, केरळ घेतलं. सॉरी आंध्रच्या ऐवजी केरळच्या ऐवजी आंध्र घेतला, त्याच्यामुळे हा गोंधळ झाला. आर्थिक वाढीचा प्रभाव नागरीकरणावर असतो तर नागरीकरणाचा चांगला प्रभाव आर्थिक वाढीच्या दरावर होतो. हे 100%. हे नागरीकरण, त्यानंतर शहरीकरण, त्यानंतर औद्योगिक विकास, ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण झाले. ऑब्विसली बरोबरच आहे. आणि मुंबई शहर आणि ठाणे नाही, मुंबई शहर ठाणे नाहीये त्यामध्ये, तर मुंबई उपनगर येतो. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे महाराष्ट्रातले 100% शहरीकरण झालेले जिल्हे आहेत. ठाणे नाही. ठाण्याचा ऑलमोस्ट 80% भागात शहरीकरण झालं पण 20%चं नाही. त्यामुळं विधान बी आणि सी योग्य असेल. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगाबाबत योग्य विधाने कोणती? रासायनिक उद्योग प्रामुख्याने कोकण, मुंबई परिसरात आहेत. उत्तर सांगा. ए आणि बी चुकीचा आहे. सी योग्य. हा कृषीवर आधारित नसतो. हा कशावर आधारित आहे? रासायनिक घटक खनिज आणि पेट्रोकेमिकल जे असतात त्याच्यापासून ते आपण मिळवतो. सो त्याच्यावरती कृषीचा काही संबंध नाही. हा, रासायनिक उद्योग कृषीवरती अवलंबून आहे असं म्हणलं तर चालेल. अवलंबून असणं म्हणजे कारण काय, मोस्ट ऑफ आपण कीटकनाशक वगैरे या गोष्टी किंवा रासायनिक खतं असतील ते आपण जमिनीत शेतात वापरतो ना, म्हणजे तो उद्योग याच्यावरती अवलंबून आहे. पण हा पूर्णतः आधारित आहे का, म्हणजे कृषीच्या घटकांचा, उत्पादनाचा, म्हणजे ज्वारीपासून तुम्ही काही कुठलं केमिकल बनवता का? नाही. किंवा इतर घटकापासून काही केमिकल बनवता का? तर नाही. त्यामुळे याचं उत्तर काय असेल? ए आणि बी योग्य असेल. फक्त पर्याय क्रमांक 2 योग्य. तापी नदीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? ही महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिमाही नदी.
चुकीचं काय? 3. किती वेळेस प्रवेश केला? 2 वेळेस. एकदा अमरावती, दुसरं जळगाव, जळगाव मध्ये नंदुरबार मध्ये एकदाच येते नर्मदा. ओके, सो ही 2दा प्रवेश करते आणि बाकी स्टेटमेंट बरोबर आहेत. महाराष्ट्रात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? NCL. बरोबर आहे, चुकलं. अंदाजे दिले होते काय आपलं पुण्यात, म्हणजे एकदा पुण्याला पण घेऊन टाकलं तिकडे चुकलं. ऑनलाईन पुणे 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 पुणे. म्हणजे जे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत ना ते लक्षात ठेवा, त्याच्यात दिले ना माहिती ते स्थापना वगैरे केली नाही. ठीक आहे, हा पुणे इथं असणारा प्रोजेक्ट आहे. मुंबई इथं कोण आहे, नागपूरमध्ये कोण आहे, नाशिकमध्ये कोण आहे. नाशिकमध्ये आय थिंक मिग विमानाचा कारखाना आहे, ते त्याची ओळख आहे. नागपूरमध्ये मिहान आहे, बरोबर. मिहान म्हणजे काय तर विमानांची दुरुस्ती वगैरे करण्याचा प्रोजेक्ट तिथे आहे, तो कम्प्लीट नाही झाला आणखी. मुंबईमध्ये काय नाहीये, मुंबईमध्ये सगळंच आहे, पुण्यामध्ये पण सगळंच आहे. ठीक आहे, लिंग गुणोत्तर सर्वाधिक असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. बरोबर आहे. मला माहिती होतं प्रश्न आलाच आहे, पण रत्नागिरी का सिंधुदुर्ग हेच लक्षात येईल. स्वप्न काय दिलं? सिंधुदुर्ग. वेगळं त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. 1 2 त्याच्यानंतर जे असेल साधे प्रश्न आहेत असेच मग जातो. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीविषयी पुढील विधाने विचारात घ्या. परत ठीक आहे, हा क्वेश्चन थोडाफार म्हणजे तसं बघायला त्यामुळे कंटेंटने थोडासा रिपीटच वाटतो. आणि क्षेत्रफळापैकी 25.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. 6 जिल्हे आणि कोकण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती घेणारे बेसाळ खडकाचे बाह्य क्षेत्र काय दिलं उत्तर? ऑनलाईन बी आणि सी. तू मगाशी हाच प्रश्न असाच प्रश्न होता 12.12. हा तो बरोबर आला, तुझा चुकला होता का? ओके, मग इथं काय केलं आता? पण हे लक्षात ठेवा, हे बी आणि सी तर बरोबर आहे. इथं 12.33 आहे, ते लक्षात ठेवा. तुमचं बरोबर आला. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 बी आणि सी योग्य असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या भरभराटीची प्रमुख कारणे कोणती? काळी कसदार मृदा, सिंचनाच्या उत्तम सोयी, सहकार चळवळीचे मोठे जाळे, उद्योग पर्यटन करा व्यवस्थित करा. त्याच्यावरती प्रश्न येतात. कशामुळे? सर्व बरोबर. पाठीमागे इकडे ऑनलाईन 2 फक्त बरोबर 3 सर्व बरोबर. ओके, चलो सर्व बरोबर आहे. खनिज तेल शुद्धीकरण कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे? नक्की डहाणूला नाही ना? उरणला नाही. ओके, साक्षी रॉंग झालं. तुर्भे मुंबई इथं आहे. डहाणूला ते नवीन बंदर होत आहे. नागपूरला काही संबंध नाही. उरणला गॅस वरती चालणारा एक प्रोजेक्ट आहे, नॅचरल गॅस काहीतरी नाव आहे त्याच्या. अमेरिकेची कंपनी बंद झाली, औष्णिक विद्युत प्रकल्प, पण इंधन म्हणून तिथं नॅचरल गॅसचा वापर केला जातो. काहीतरी नाव आहे, खूप मोठी कंपनी बंद आहे पण सध्या. चलो, पूर्व विदर्भात अतिशय जुन्या ग्रॅनाइट व नीस खडकावर विदळणाची क्रिया होऊन टिंबटिंब मृदा तयार झाली. जांभा, गाळाची मृदा कुठे आढळते? ह्या भागामध्ये रेगुलर आढळते. गाळाची जी आहे ती नदीच्या पात्रात आढळते, ते लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे की काळी सगळीकडे, म्हणजे ऑलमोस्ट सगळा भाग कव्हर केला. आणि जी तांबडी आहे ती पूर्व विदर्भामध्ये आढळते. ती तांबडी का झाली? पाऊस जास्त पडतो, उष्णता पण जास्त आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य असेल. जांभा तर आपण पाहिजे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगरांमध्ये आहे? तोरणमाळ बरोबर आहे ना सगळ्यांचं? इकडे चुकलं
चुकलं का? काय केलं? अजिंठा अजिंठ्यामध्ये नाही, सातमाळामध्ये सॉरी सातपुडा. सातपुडाचा तो भाग आहे ना. 2 एंट्री आहेत. पहिली एंट्री त्याच्यामध्ये अमरावती गाविलगड नाव, दुसरी एंट्री नंदुरबार धुळेमध्ये तोरणमाळ पठार, अस्तंबाचा डोंगर असंही म्हटलं जातं. आणि ते तोरणमाळ म्हणजे तेच थंड हवेचं ठिकाण जे आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तो सातपुडाचा भाग आहे. स्पेशली जर विचार केला महाराष्ट्रात तर मग तोरणमाळचा डोंगर म्हणून आपण त्याला ओळखतो, जसं गाविलगडचा डोंगर म्हणून ओळखतो. पण तो आहे कुणाचा भाग तर सातपुडाचा. ठीक आहे, चलो पर्याय क्रमांक 3 योग्य. स्थलांतरांच्या परिणामाविषयीची पुढील विधाने विचारात घ्या. निर्गमन क्षेत्रापेक्षा आगमन क्षेत्र. वाचलाय तुम्ही प्रश्न? काय उत्तर? बरोबर आहे. बरोबर सोडवला नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट. माहित नसेल तर सोडू नका, खरंच सांगतो. पण आता लक्षात घ्या, विचार करा लॉजिकली की निर्गमन क्षेत्र म्हणजे जिथून स्थलांतर झालं, त्यापेक्षा आगमन क्षेत्रात स्थलांतरांचे अधिक चांगले परिणाम दिसतो. तुम्ही समजा 5ही लोक IT इंजिनियर आहे, तुम्ही काय केलं? पुण्यात आला, जॉब करा, पैसे कमवणार. चांगले परिणाम कुठे दिसणार? पहिला इथं दिसणार. तुम्ही गाड्या घेणार, घरं घेणार, इथं पैसे खर्च करणार, उरले शिकत गावाकडे पाठवणार. म्हणजे चांगले परिणाम कुठे आहेत? इथं आहेत. स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्या घटते तर आगमन क्षेत्रात ऑब्विसली तेच आहे. आपण सगळे पुण्यात येतो, गावाकडे लोकसंख्या कमी झाली. आगमन क्षेत्रात बुद्धिवंत व कार्यक्षम लोकसंख्येची भर पडल्यामुळे आगमन क्षेत्रात आर्थिक विकासाला पोषक ठरते. ऑब्विसली हुशार लोकच येतात. जो शिक्षित नाहीये, जो काहीच करत नाहीये, ज्याकडे काही स्किल नाही, तो कशाला येईल पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी? ओके, तर वरील सर्व विधाने काय आहेत? अचूक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते पठार यवतमाळ जिल्ह्यात आहे? यवतमाळ जिल्हा. बरोबर आलं सर्वांचं? चुकलं. बरोबर आलं. पुसदचं आहे, सासवडचं पुणे, पाचगणीचं सातारा, औंधचं सातारा. औंधचं पठार साताऱ्यामध्ये, औंधचं संस्थान जे आहे ना त्याच्यावरून आठवण. मॅग्नीज खनिजाच्या साठ्याबाबत योग्य विधान ओळखा. मॅग्नीज हे प्रामुख्याने धारवाड श्रेणीच्या खडकात आढळतं. अयोग्य विधान ओळखायचं. कुठलं आहे? अटेंड नाही केलं. 3 बरोबर आहे. इकडे चुकलं काय? सेकंड. अच्छा, साठ्यांच्या बाबतीमध्ये. ओके, अटेंड नाही केलं. ओके, जास्त पण नका बरोबर असं अटेम्प्ट करा. बरोबर आहे, बॉक्साईट नाही आहे. त्याचं खनिज काय आहे? मॅग्नीजचं नाही, बॉक्साईट पासून ऍल्युमिनियम बनवलं जातं. बॉक्साईट खनिज आणि धातू वेगळे, खनिज वेगळे असतात. म्हणजे धातू कोण आहे? ऍल्युमिनियम. तो कुठल्या खनिजातून मिळवतो? बॉक्साईट पासून. आयर्न ओर जे लोह खनिज म्हणतो आपण, त्यापासून काय मिळवतो आपण? पोलाद, लोखंड. ते काय आहे? लोह खनिज. तसं पर्याय क्रमांक 3 अयोग्य असेल. महाराष्ट्र राज्यात 2001 सालच्या जनगणनेनुसार एकूण स्थलांतरित दशलक्ष असून काय उत्तर यायचं? असत्य विधानाचा पर्याय. एक असत्य. महाराष्ट्र राज्यात स्त्रियांची संख्या ही पुरुषापेक्षा कमी आहे, तर ते चुकीचं आहे. तर जास्त आहे. बरोबर आहे. कारण काय आहे? विवाह. विवाह या कारणामुळे होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य. आणि शेवटी चला आता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झाली? हिंगोली, गोंदिया. बरोबर आहे. उत्तर काय दिलं? माहिती होतं? ओके, वाशिम, हिंगोली, गोंदिया, जालना, रत्नागिरी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असेल. एवढं काही महत्वाचं नाही, निग्लेक्ट केलं तरी चालेल, पण स्किप केलं तरी चालेल. ठीक आहे, वेळ घालू नका ह्याच्यामध्ये जिल्हा निर्मिती वगैरे. जस्ट एक माहिती असावी. मॅप करा एखादा, ते माइंड मॅप सारखं अशी एक लाईन हे करा आणि त्याच्यानंतर मग पुढे हे करा. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.